ची भाजी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे। तर हे तव्यावर अशा प्रकारे गवारीच्या शेंगा छान भाजून घ्यायच्या। तेल टाकून थोडंसं तव्यावर छान अशा भाजून घ्यायच्या शेंगा। असं लसूण आणि हिरवी मिरची अशी ठेचून घ्या किंवा मिक्सरमध्ये बारीक करा किंवा चिरून टाकली हिरवी मिरची लसूण बारीक तरी सुद्धा चालतं। शेंगा भाजून झाल्यात तर आता हे लसूण हिरवी मिरचीचं ठेचून घेतलेलं ठेचा आणि चांगलं परतून घ्या। हे छान परतून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ टाका आणि थोडी हळद टाका आणि हे सगळं चांगलं परतून घ्या थोडं। आता पाणी टाकायचं थोडं शिजायला आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा थोडा आणि एक 5 मिनिटाकरता शिजून द्यायच्या मीडियम गॅस करून। हे 10 मिनिट झालं मंद आचेवर छान शेंगा आपल्या शिजून झाल्यात। आता त्याच्यावर कोथिंबीर टाकायची भरपूर। आता कोथिंबीर छान मस्त भरपूर कोथिंबीर अशी मिळते हे कसली घट्ट अशी छान भाजी झाली। भाताबरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर, चपाती बरोबर। तर आणि लोखंडी तव्यावर किंवा लोखंडी कढईमध्ये भाजी बनवा, आरोग्यासाठी खूप छान असते आपल्या। आणि लोखंडी तव्यामध्ये भाजीला जास्त वेळ ठेवायची नाही आता गॅस बंद केला, भाजी आपली शिजून झाली का लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची, नाही तर काळी पडते भाजी। तर हे कशी छान अगदी अशी झणझणीत मस्त अशी भाजी झाली आहे। तर हिरवी मिरचीची गवारीच्या शेंगाची भाजी नक्की बनवून पहा, खूप सोपी पद्धत आहे आणि एकदा तुम्ही अशी बनवून पहा अशा प्रकारे, खूप आवडेल तुम्हाला, खूप छान लागते। धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल।